थोरा मोठ्यांनी सांगून ठेवले, ज्या गोष्टीमध्ये आपल्याला फार कळत नाही त्यामध्ये आपण बोलू नये, आणि जर बोलायचं असेल तर आपण किमान अभ्यास करावा. जर आपण तसं नाही केलं तर आपण वाचाळ ठरतो. पण थोरा मोठ्यांचे हे संस्कार आणि सल्ले ऐकण्याची आता बहुतेक गरजच राहिलेली नाही. महाराष्ट्रातल्या काही नेत्यांना तर ती गरज अजिबातच बहुतेक वाटत नाही. त्यामुळे ते फक्त वाचाळ नाहीत, आता शिवराळ पण झालेत. त्यांच्या तोंडून शिव्यांचा जो काही पाऊस पडतो ना, तो ऐकण्याची ताकद महाराष्ट्रातल्या अनेक कानांची मुळीच नाहीये. सध्या या शिवराळ आमदारांच्या यादीत अग्रस्थानी कोण आहेत? शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड. म्हणजे दर 3-4 महिन्यांनी त्यांच्या शिव्यांच्या माळा कुणा ना कुणाच्या गळ्यात पडतातच पडतात. कधी कधी तर ते शिव्यांसोबत आपल्या हातापायांचा पण वापर करतात. आठवते का ती महाराष्ट्रातल्या आमदार निवासात जेवणाच्या कंत्राटदाराला झालेली मारहाण? तेच पराक्रमी संजय गायकवाड सध्या एका पुस्तकावरून नाराज आहेत. आता पुस्तकावरून असं म्हणणं जरा धाडसाचंच ठरेल, कारण पुस्तकावरून नाराज व्हायला पुस्तक वाचावं लागतं. पण संजय गायकवाड काही असल्या व्यर्थ गोष्टीत वेळ घालवणारे नाहीयेत. त्यामुळे ते पुस्तकाच्या शीर्षकावरून नाराज झाले. पुस्तकाचं शीर्षक काय? तर शिवाजी कोण होता. त्या पुस्तकाचे लेखक कोण? गोविंद पानसरे. पुस्तक प्रकाशित झालं कधी? पार 1988 ला. आणि या आमदार महोदयांना कळलं कधी? तब्बल 38 वर्षांनंतर, आता काल परवा. खरं तर चर्चा इथंच संपायला हवी, पण पुस्तकाच्या शीर्षकातील शिवाजी महाराजांच्या एकेरी नावाच्या उल्लेखाला विरोध करण्यासाठी या आमदारांनी थेट पुस्तकाच्या प्रकाशक संस्थेला फोन केला. आता तिथेही एवढ्या वर्षांनंतर प्रकाशकांची दुसरी पिढी काम सांभाळते. मग आमदार महोदयांनी या प्रकाशकांना थेट शिव्याच घातल्या. आणि मग त्याच्याही पुढे जात आमदारांनी प्रकाशकांच्या आई आणि बायकोच्या नावानं जे जे शब्द वापरले ते गलिच्छ या शब्दाच्याही पलीकडे होते. आता या सगळ्याची तक्रार करायला गेले तर पोलिसांची हिंमत होत नाहीये. 2 दिवस सगळ्यांनी बोलल्यावर आज त्या आमदारांनी शिव्यांबद्दल माफी मागितली, पण आपला मुद्दा सोडणार नाही असं म्हणत गिरे तो भी टांग ऊपर हा पवित्रा कायम ठेवलाय. आज दिवसभर या सगळ्या प्रकरणामध्ये काय काय झालंय हे आधी बघूयात आणि त्यानंतर यातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करूया. शिवाजी कोण होता? कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं हे पुस्तक सध्या वादात सापडले आणि या वादाच्या केंद्रस्थानी आहेत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड. संजय गायकवाड यांच्या पत्नीला एका कार्यक्रमात कुणीतरी हे पुस्तक भेट दिलं. गायकवाडांनी घरी आलेल्या या पुस्तकाचं शीर्षक बघितलं आणि त्यांच्या डोक्यात म्हणे तिडीकच गेली. शिवाजी महाराजांचा कुणी एकेरी उल्लेख करूच कसा शकतो असा संताप करत त्यांनी थेट पुस्तकाच्या प्रकाशकालाच फोन लावला. आमदार संजय गायकवाड बोलतोय, बुलढाणा. हा बोला. आणि त्यानंतर आमदार संजय गायकवाडांनी जी शब्द सुमनं उधळली ती ऐकणं सभ्य माणसांच्या कानाला शक्यच नाहीये. तरीही तुम्हाला एक अंदाज यावा म्हणून आम्ही ढिगभर बीप लावून त्याचा थोडासा भाग तुम्हाला ऐकवतोय. अरे गोविंद पानसरे कोण? तुमच्यासारखे लोक आमच्या महाराजाला एकेरी भाषेत बोलता. तुला घरात मुसलमानी नीट बोल. मी व्यवस्थित बोलतो. तू शिवाजी का लिहिलं कस काय? काय सांगतो तू? तू राहायचं कुठं? तू तुझ्या घरात घुसून मारून तुला मी. अरे जेव्हा आपल्या राजाचा बोला साहेब सुटतो. व्यवस्थित बोलायचं. वाजला असं ना, तू सांग फक्त कुठे यायचं ते. प्रकाश आंबे या तरुण प्रकाशकानं या आमदारांचा फोन रिसीव्ह केला होता. त्यांनी तो रेकॉर्डही केला. आमदार महोदय आधी पुस्तक वाचा अशी विनंती ते वारंवार करत होते, पण आमदार महोदयांच्या तोंडची शिव्यांची माळ काही थांबत नव्हती. आता शिवसेनेच्या नेत्यांनी तरी या शिवराळ आमदारांचे कान पकडावे की नाही? तर तेही नाही. नीलम गोरे पुढे आल्या. म्हणे या आमदारांची मागणी चुकीची नाहीये, पण त्यांच्या भाषेबाबत चर्चा होऊ शकते असं म्हणत संजय गायकवाडांची पाठराखणच केली. विरोधकांनी मात्र या आमदारांना सुनावलं. सदरू गायकवाडांचं विधान हे वादग्रस्त नाही, ते विकृत आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचं आणि सोबतच धमकी देत असताना जीवे मारण्याच्या अनुषंगानं केलेला असणारा तो संवाद आहे. शिवाजी कोण होता हे पुस्तक प्रसिद्ध झालं 1988 साली. त्यानंतर आजपर्यंत या पुस्तकाच्या अनेक प्रती खपल्या. शिवाजी महाराजांचं कार्य, महाराजांचे विचार, महाराजांच्या भूमिका आणि आजच्या काळात शिवाजी महाराजांच्या विचारांचं अनुकरण यावर आधारित हे पुस्तक आहे. या पुस्तकातील मजकुराला अनेकांनी याआधीही विरोध केलाय.
पुस्तकाचे लेखक गोविंद पानसरे यांची 2015 साली हत्या झाली आणि हे सगळं झाल्यानंतर अचानक संजय गायकवाडांना जाग आली. अर्थातच बनियन आणि टॉवेलवर कॅन्टीन चालकाला चोप देण्याचे प्रताप करणाऱ्या आमदारांकडून आणखी अपेक्षा तरी काय कराव्या. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.